आयुष्यामध्ये आपला उद्धार करायचा असेल ना, तर आई वडिलांचे संस्कार जर तुमच्या जवळ असतील तर कधीच तुम्ही कोणाचं वाईट करणार. आई बापाने संस्कार दिलेली गोष्ट म्हणजे काय असते ऐका बरं का. तो मुलगा सातत्यानं म्हणायचा, बाप माझ्या डोक्याला ताप झाला, इतका वैतागला. म्हटलं हा बाप माझ्यासाठी गाडी घेत नाही, हा बाप मला आयफोन घेऊन देत नाही, हा बाप माझ्यासाठी काहीच करत नाही. वैतागला. म्हटलं एक दिवस मी या बापाच्या जीवावरती जगणार, मी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार आणि स्वतःच्या पैशावरती जीवन जगणार. आता मी बापाच्या जीवावर जगणार नाही. ऐका बरं का. तो मुलगा एका लहानाचं मोठं झालं. सातत्यानं बाप मला रागवतोय, असं कर तसं कर, पिंट्या हे कर, असं कर तसं कर. वाईट वाटलं. मुलाचं शिक्षण पूर्ण झालं आणि मुलगा आता इंटरव्ह्यू द्यायला गेलाय. लक्ष करू. इंटरव्ह्यू देण्याकरता 3 मजली बिल्डिंग मध्ये गेलाय. मनामध्ये भीती होती, मी पास झालो तर आता इथून पुढे बापाच्या जीवावर जगायचं, माझ्या स्वतःच्या जीवावर जगायचं. मी एवढं शिक्षण घेतलंय आणि त्या शिक्षणाच्या जोरावरती मी सगळ्या ठिकाणी नोकरीला जॉब लागून माझ्या हाताशी 2-3 पैसे येतील. गेला. 100 विद्यार्थी होते, सगळ्यांचा इंटरव्ह्यू झाला आणि सगळ्यात शेवटी कोणाचा इंटरव्ह्यू, या दादाचा. घाबरत घाबरत पुढे गेला. 5 प्रश्न विचारले, त्यातले 3 प्रश्न बरोबर आले, 2 प्रश्न चुकले. आता 2 प्रश्न चुकलेत, त्यांनी मान खाली टाकली. आता परत आई बापाच्या जीवावर जगायचं आणि ते म्हणतील तसंच करायचं. बापानं उठ म्हणलं की उठायचं आणि बापानं बस म्हणलं की बसायचं. खाली मान टाकली आणि बाहेर निघाला. त्या साहेबांनी आवाज दिला, दादा इकडे माघारी वळाला. आणि त्या साहेबांच्या हातामध्ये एन्व्हलप होतो. बापानं आपल्यावरती दिलेले संस्कार किती श्रेष्ठ असतात. ऐका बरं का. आपल्याला वाटतं हा बाप सारखा किरकिरी करतोय, हा बाप आपल्या पाठीमागं किरकिरी नसतो करत, तर हा बाप आपल्याला संस्कार लागण्याकरता धडपड करत असतो. त्याचं नाव बाप आहे. साहेबांनी बोलवलं, दादा इकडे हे घे एन्व्हलप. त्याच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा यायला लागल्या. साहेब तुम्ही मला 5 प्रश्न विचारले, त्यातले 3 प्रश्न मी बरोबर दिले आणि 2 प्रश्न माझे चुकलेत, मग तुम्ही मला कशासाठी एन्व्हलप देताय? त्या साहेबांनी दिलेलं गोड उत्तर ऐका. दादा तू ज्या वेळेस आलास ना त्यावेळेस या CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळ्या गोष्टी कैद केल्यात. ऐक, तू ज्या वेळेस आलास त्यावेळेस या 3 मजली बिल्डिंग मध्ये चढता चढता खाली एक 2 व्हीलरची गाडी पडलेली होती. दादा ती 2 व्हीलरची गाडी तू उचलून ठेवलीस. तू वरती आला, पहिल्या मजल्यावरती फॅन चालू होता, त्याला बापाचे शब्द आठवले, अरे बाळा फॅन बंद कर, लाईट बिल भराय तुझा बाप येणार आहे का. बापाचे शब्द ऐकले आणि ते आठवले आणि फॅनचं बटन बंद केलं. 3ऱ्या मजल्यावरती आला, तिथं बेसिंगचा नळ चालू होता. आई नेहमी सातत्याने सांगायची, राजा पाणी कमी वापर, पाणी वाचवा, पाण्याचा वापर कसा केला पाहिजे आईने शिकवलेलं. कॉक बंद केला आणि ज्या वेळेस समोर येऊन बसलो त्यावेळेस उत्तर दिली. साहेबांनी सांगितलं, तू जे जी चांगली कामं केलेस ना त्यामुळं तुला आज नोकरीवरती घेतलंय. सातत्यानं आई वडिलांना दिलेले जोरदार तरी वाजवायचे. मुलाला आई बापांनी शिक्षण दिलं, त्याच्या जीवावरती तो नोकरीला लागला नाही, पण आई बापानं जे काही चांगले संस्कार दिलेत ना त्या आई बापांनी सातत्याने सांगितलं, बाळा नाही कोणाचं चांगलं करता आलं तर कोणाचं वाईट मात्र करायचं नाही. हे संस्कार आपल्या उराशी येतात. ऐका बरं का. आणि म्हणून त्याला असं वाटलं की आपल्या आई बापानं सातत्यानं आपला बाप आपल्या पाठीमागं किरकिर करायचा, अरे बाळा फॅन बंद कर, लाईट बिल भराय तुझा बाप येणार आहे का. ज्यावेळेस तो मुलगा ज्यावेळेस लाईट बिल भरतो ना तेव्हा कळतं आपल्या बापाला 10,000 रुपये पगार आहे आणि आपल्या बापाचा सगळा खर्च करून लाईट बिल ज्यावेळेस 1,500 रुपये येतं बापाच्या खिशात 1000 रुपये असतात ना, तो बाप आम्हाला कधी कळलाच नाही. म्हणून बाप आपल्या पाठीमागं किरकिरी करत असतो. सगळेजण साने गुरुजींनी आईवरती लिहिलं, पण बापाचं कौतुक फार कमी लोक करतात. ऐका बरं का. बाप आयुष्यात 2 वेळेस रडतो, एकदा मुलीचं लग्न लागतं तेव्हा आणि एकदा डोळ्यात देखत तुमची मुलगी विधवा होते तेव्हा. हे 2 दुःख माणूस कधी सहन करू शकत नाही. बाप फार पहाडाच्या छातीचा आहे. 4 चौघांमध्ये जर तुमचा बाप उभा असेल ना आणि त्याला कोणी म्हटलं ना चहा पाज,
त्यावेळेस हा बाप काय म्हणतो ऐका, अरे माझ्याकडे पैसे नाहीत, खिशात 500ची नोट आहे. पण बाप खोटं बोलतो, 500च्या नोटेनी किराणा भरेल इतका पैसा कोणाकडे? बाप विचार करतो, नाही रे माझ्याकडे पैसे नाहीत, मी उद्या चहा पाजत नाही बाप. लेकीचा फोन येऊ द्या, बाबा उद्या 26 जानेवारी आहे, शाळेत मॅडमनी सांगितलंय तिरंगा रंगाचा फ्रॉक आणा. बाप 1 मिनिटात दुकानात जाऊन फ्रॉक आणतो, त्याचं नाव बाप आहे. अरे हा बाप आम्हाला समजलाय का कधी? बाप स्वतः करता दिवाळीला कधी कपडे घेत नाही. माझी विनंती तुम्हाला, आज तुम्ही सगळेजण कीर्तनाला आहात ना, तुमचा बाप जोपर्यंत जिवंत आहे ना, जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे ना, तोपर्यंत त्यांना नवे कपडे घ्या. एकदा का आई बाप मेले तर त्यांच्या प्रेतावरती कपडे टाकून आयुष्यात कधीच सुख लागणार नाही बाबा, कधीच सुख लागणार नाही. तुमच्या जवळ 10 रुपये असतील ना, तर 10 रुपयाचा खाऊ घेऊन तुमच्या म्हाताऱ्या बापाला जा. बाप 10 लोकांना सांगा माझ्या लेकीने आणलंय बरं का, माझ्या लेकीने आणलंय. आणि आणखीन एक गोष्ट, आई बाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत सगळ्या गोष्टी सुखाच्या असतात. उभ्या आयुष्यात एक गोष्ट कधी करायची नाही. ज्या आई बापांनी आपल्यावरती संस्कार दिलेत ना, या संस्काराच्या जीवावरती आपण जगतोय ना. आई बाप मेले की भावाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायला बहीण तयार असते ना. बहिणींनो, तुम्हाला एक विनंती करेल, आपला भाऊ कधी दुःखात आहे, आपला भाऊ कर्जबाजारी झाला, कधी त्याला विचारा. उभ्या आयुष्यात एक सांगायचं, दादा मला तुझ्या प्रॉपर्टी मधला 1ही रुपया नको. जोपर्यंत माझे आई बाप होते तोपर्यंत त्यांनी जसं मला सांभाळलं ना दादा, तसंच मला शेवटपर्यंत तू सांभाळ. एवढं मागायचं. हा पैसा तुम्हाला किती पण दिवस टिकणार नाही. म्हणून सगळ्या बहिणींनी विनंती करायचंय, जर तुम्ही प्रॉपर्टीच्या हिस्स्यांसाठी भांडत असताल ना, त्या भावाचा जीव जर मेटाकुटीला आणत असताल ना, तर ताई तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करते, उभ्या जन्मात जिवंतपणे तुमचा भाऊ तुम्हाला मेलेला असेल, म्हणून तुम्ही प्रॉपर्टीसाठी हिस्से मागू नका. चांगलं कर्म करा, सत्कर्म करा. तो बाप सगळ्यांसाठी जगतो, घरासाठी, दारासाठी. किती सुंदर वर्णन आहे, ऐका. आवाज द्या दादा. घर बायकोनी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा. एका पैशासाठी उलाढाल करतो हा बाप. फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माते. बाप आपल्या घरासाठी सगळ्या गोष्टी करतो. माय बाप जोपर्यंत जिवंत आहे, तुमचा बाप तुमच्या घरामध्ये जिवंत आहे, तोपर्यंत त्याच्या ताटात जाऊन जेवायला बसा. एवढं जरी कीर्तन ह्या लेकरांच्या कानावरती पडलं ना, तर कदाचित नाही कीर्तन त्यांना पूर्ण समजणार, पण उभ्या आयुष्यात ती एक गोष्ट कायम स्वरूपी लक्षात घेऊन जातील की कीर्तनात ताईंनी सांगितलं होतं की बाप माझ्यासाठी काय करतो. तुमची फी भरण्याकरता तुमचा बाप किती कष्ट घेतो ना, ते कदाचित लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाने एक विचार करा, उभ्या आयुष्यामध्ये ज्या आईबापानं जन्म दिलाय त्या आईबापाच्या डोळ्यात कधी पाणी आणू नका. कीर्तन कितपत समजलं मला माहिती नाही, पण खूप सुंदर महाराज म्हणतात, आवाज द्या. खूप सुंदर म्हणतात. जेवढं समजलंय तेवढं घेऊन जा, नाही समजलं ते सोडून द्या.